आता या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू भावे. आता एवढा 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 म्हणजे नेमका केवढा. तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचा आणि व्यापकतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा परमेश्वर हे शब्दाने देखील सांगता येत नाही. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहायचा त्याला देखील भगवान परमात्मा कसा आहे किती मोठा हे कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात बघा, जो अर्जुन 24 तास देवाच्या बरोबर राहायचा, सख्यपणी अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एक रूप 24 तास देवाच्या बरोबर राहून त्याला सुद्धा देव कसा आहे किती मोठा हे कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात अर्जुनाचं जाऊ द्या, ज्या यशोदा मातेने त्याचा सांभाळ केला ना तिला देखील आपला मुलगा कसा आहे किती मोठा आहे हे कळालं नाही. कारण एक दिवस यशोदा माता घरामध्ये काहीतरी काम करत असताना बाहेर जाऊन कृष्णानं माती खाल्ली. आता माती खाल्ली हे बळीराम दादाने बघितल्यानंतर बळीराम दादा पळत पळत गेल्याने सांगितलं आई कृष्णानं माती खाल्ली. म्हणून यशोदा माता त्याला मारण्याकरता गेली. पण ते बाळ आपल्या याला सांगू लागलं आई ग आई नाही खाली ग म्या माती आई ग आई नाही खाली ग म्या आई ग आई नाही खाली ग म्या आई ग आई नाही खाली ग म्या बळीराम दादा हो बळीराम बळीराम दादा हो बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा भांड घेतो बजबरती या आई ग आई नाही खाली ग म्या माती आई ग आई नाही खाली ग म्या माती आई ग आई नाही खाली ग म्या आई ग आई नाही खाली ग म्या कृष्ण सांगू लागला आई मी माती खाल्लीच नाही. अरे बळीराम दादाने तुला माती खाताना बघितलंय. कृष्ण म्हणतो आई अगं बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता. कळतं ना पुरुष मंडळ, विरोधी पक्ष कितीही चांगलं काम करा तो चांगलं बोलतो का. बळीराम दादा माझं भेटला तोही माझा पक्षपाती, तो काय माझ्याविषयी चांगला बोलणार आहे कृष्णा. अरे बाकीच्या सगळ्या गोपाळ्यांनी तुला माती खाताना बघितलंय. नाही आई ते सगळेच जण खोटं बोलतायत. पण जेव्हा कृष्ण आपल्या आईला सांगत होता आई मी माती खालीच नाही तेव्हा कृष्णाचं वय जर बघितलं किती महिन्याचं होतं माहितीये. तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत डाव्याकडे घाण डाव्याकडे घाण डाव्याकडे घाण तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत तळवे तळ हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत रंगणे रंगणात देखील लागस ये रंगणे रंगणात रंगणे रंगणात देखील लागस ये डाव्याकडे घाण डाव्याकडे घाण गुडघ्याला डाव्याकडे घाण गुडघ्याला तळवे तळ हात तळ हात तळ हात टेकीत तळवे तळ हात तळ हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. कृष्ण केवळ रांगत होता आणि रांगताना सांगितलं आई मी माती खाली नाही. आता इथं बसलेल्या महिला मंडळी एक उत्तर द्या, आपलं रांगणारं मूल साधारण किती महिन्याचं असं. मुलं झाले ना सगळ्यांना. हा मग असं असं बोलत चला जरा, कारण बोलल्यानंतर बोलणारी माणसं मला फार आवडतात. हा आणि बसल्यानंतर बघा ते 7-8 महिन्याचं रांगणारं मूल कधी बोलतं का, त्याला बोलता येत नाही. पण कृष्ण रांगता रांगता बोलत होता, सांगत होता आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय, सगळे गोपाळ खोटं बोलतायत. यशोदा माता म्हटली कृष्णा सगळे खोटं बोलतात मी मान्य करते, पण बाळा तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय. नून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. ते रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये आमच्या यशोदा मायेला 14 भुवनांचं दर्शन झालं. हे सगळं कशा करता सांगितलं माहितीये, जिचा मुलगा आहे तिला सुद्धा तो किती मोठा हे कळालं नाही.
तुकोबाराय म्हणतात, तो भगवान परमात्मा आपल्याला कसा काय करणार? कारण का तर तुकोबाराय म्हणतात त्या देवाचं आपण वर्णन करू शकत नाही, एवढा प्रभू भावे. आता एवढा म्हणजे नेमका केवढा, कितीही मोठा असू द्या, मनामध्ये फक्त भगवान परमात्म्याविषयी काय महत्वाचं आहे? भाव महत्वाचा आहे. बघा आता एक उदाहरण, एक एवढा या शब्दावर एक उदाहरण आठवलं म्हणून सांगते. एका गावात एक जावई आपल्या सासूरवाडीला गेला. सासूबाईनं त्याच्याकरता पुरणपोळी, सार, भात असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. भोजन वगैरे तयार झालं, तो जावई बापू आला. आता आल्यानंतर सासूबाईने आपल्या जावयाकरता मस्तपैकी भजी, कुरडया सगळे पदार्थ तिने केले. आता त्याने भजी म्हणजे जावयाचा सगळ्यात आवडीचा पदार्थ. मग आता गडबडीमध्ये सासूबाईंनी जावयाला सगळे पदार्थ वाढले, पुरणपोळी, सार, भात, कुरडे बिरडे सगळं वाढलं, पण जावयाला भजेच काय वाढले नाही. आता जावयाच्या आवडीचे काय होते? भजे. मग जावयाने विचार केला, सासूबाईंना आपल्या करता तर टोकरी भरून भजे काढून ठेवलेत आणि सासूबाईच्या लक्षात नाही, सासूबाई भजे देत नाही. अर्ध जेवण झालं, पोटामध्ये घासच उतरत नव्हता, कारण लक्ष फक्त अशावर, तुमचं नका जाऊ देऊ म्हणजे झालं. हा लक्ष फक्त त्याचं भजांवरच होतं. अक्षरशः त्याला घास गिळत नव्हता. शेवटी म्हणतो, मामी अहो रस्त्यामध्ये येताना आम्हाला एवढा मोठा साप दिसला, एवढा मोठा साप दिसला. ती सासूबाई म्हटली, केवढा मोठा? तो म्हटला, काय सांगू मामी, तुमच्या मुलीचं कुंकू बळकट म्हणून मी वाचलो, पाय देता देता राहिलो, एवढा मोठा साप बघितला. सासूबाई म्हटली, जाबाई बापू अहो सांगा तरी केवढा मोठा साप बघितला? तो म्हटला, मामी माझ्यापासून तर त्या भज्याच्या ताटा इतका. आलं का लक्षात? किती मोठा सांगू शकत नाही. म्हणून जावयाची जाचत अशी, तुम्ही त्याला किती खायला द्या, किती प्यायला द्या, पण जावयाचं मन कधी तृप्त होत नाही. जावई कसा आहे माहितीये? जावयाची जात कुंपणा वरचा दोडका, पोटाची दिली मैनादारी झुंजतो येडका. जावयाची जात मठा मुगाची पेरणी, पोटाची दिली मैना त्याची उगीर बोलणी. काय म्हटले? आपला जावई कसा आहे? जावयाची जात मठा मुगाची पेरणी आणि पोटाची दिली मैना त्याची उगीर बोलणी. कितीही जरी सासू सासऱ्यांना बोलला, त्यांना गप्प बसावं लागतं. का? कारण आपली मुलगी त्या घरात दिलेली असते. म्हणून सांगत काय होती, एवढा म्हणजे केवढा, ज्याचं वर्णन आपण करू शकत नाही. तुकोबाराय म्हटले, भगवान परमात्म्या करता फक्त भाव महत्वाचा आहे. देव कुठे राहतो माहितीये? न काष्टी विद्यतो देवो न पाशाने च मृन्मये, भावी ही विद्यतो देवो तस्मात् भावही कारणम. देवा करता महत्वाचा आहे तो शुद्ध भाव. जो अर्जुन 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहत होता, त्या अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्मा कसे किती मोठे हे कळालं नाही. एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोहाळे लागले होते. आता अर्जुन भगवंतांना सारखा आड पडद्याने बोलू लागले, आमच्या देवाला माझा भक्त काय म्हणतोय देवाला सांगायची गरज नाही. मंदिरात गेल्यानंतर अजिबात त्याच्याकडे काही मागायचं नाही. आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवाने आपला चेहरा बघितला, त्याला लगेच समजते याला काय पाहिजे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर विश्वी विश्वंभर, परिहाराची न लगे परिहे अनावर, परिहे अनावर आवरितावरी आवरितावरी, अवसान ते घडी अवसान ते घडी पूर्ण केले न सांगता तुम्हा कळू येते अंतर, न सांगताही भक्ताच्या मनातला जाणणारा तो मन कवड्या. एक दिवस अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे डोळे लागले. अर्जुन भगवंतांना सारखा आडपडद्यानं बोलू लागले. देवाच्या लक्षात आलं याला मला बघायचंय. भगवंत अर्जुना करता विश्वरूप नटले आणि त्या विश्वरूपाने अर्जुनाचे डोळे दिपले. अर्जुन भगवंताकडे न पाहता गुडघ्या डोके घालून बसला आणि ही अडचण देवाच्या लक्षात आली. देव म्हटले, अर्जुना अरे मला पाहण्याकरता तेवढी योग्यता पाहिजे. म्हणून देवानी अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमावर डोळे दिले आणि एक एक डोळा सूर्यापेक्षाही तेजस्वी, पण तरी सुद्धा अर्जुन भगवंतांचं विश्वरूप पाहू शकला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव केवढा असेल, देव केवढा असेल याचं माप मजबळ नाही अभंगाचे. एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे,
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबरे म्हणतात आमचा एवढा मोठा देव आहे. किती मोठा? अर्जुनाला 1000 डोळे दिले बघता आला नाही एवढा मोठा देव. पण जनाबाईच्या भक्तीसाठी किती छोटा झाला माहितीये. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसली ना, देवही यायचा आणि जनाबाईला जात्यावर दळण दळू लागायचा. एक दिवस देव जनाबाईला दळण दळू लागण्याकरता आले. जनाबाईने सांगितलं, देवा तू रोज मला दळण दळू लागण्याकरता येतो, देवा आज दळण दळताना माझी एक अट आहे. देव म्हटला, काय ग जने? जनाबाई म्हटली, आज आपण दोघांनी पण जात्यावर ओवी म्हणायची. मी पुढे म्हणते आणि तू सेम टू सेम माझ्यासारखं म्हणायचं. जनाबाईनं ओवी गायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवानं पाठीमाग म्हणावं, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाईनं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. देवानं म्हणावं, पुंडलिक माझा बंधू ग, पुंडलिक माझा बंधू. पुन्हा जनाबाईनं म्हणावं,
रखुमाबाई माझी माता ग रखुमाबाई माझी माता. आणि देवानं तेच म्हणावं रखुमाबाई माझी अरे तुला काही वेळ लागलं का? म्हटले काय झालं? रखुमाबाई तुझी माता का बायको? इतका देव जनाबाईच्या भक्तीसाठी वेडा व्हायचा. जनाबाईची भक्ती किती महत्वाची आहे बघा. माझी जनाबाई तिनं रात्रंदिवस त्याचं चिंतन केल्यामुळे देव तिला कामात मदत करू लागायचा. नवे नवे तो देव जनाबाईच्या घरी काय करायचं माहितीये? झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी भरी चक्र पाणी केर भरी चक्र लोट करी जनी केर भरी चक्र पाणी जनाबाईनं झाडून काढावं देवानं केर भरावा इतका मोठा जनाबाईचा अधिकार. आणि म्हणून बघा इतका मोठा अधिकार होता. कधी कधी जनाबाई देवाशी भांडण सुद्धा करायची. भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायचे माहितीये? अरे काळ्या विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री पिढाली आली तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी. अंगणात उभी राहायची आणि जोर जोरात शिव्या द्यायची म्हणायची अरे काळ्या तुझी रान रणकी झाली. असा प्रयोग आपण फक्त करा बरं महिला मंडळ. शेजारणीला असं काही करू नका तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही. ती जनाबाई होती. देवा करता महत्वाचा आहे तो भाव. देवा करता गरज आहे ती भावाची. एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला. कसा पकडला? त्याच्या गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भावाचा दोर. एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? त्याला उखळाला बांधलं. कशाच्या जोरावर? भावाच्या जोरावर. माझी माऊली म्हणते भाऊ बळे आकळे एरवी नाकळे भाऊ बळे आकळे एरवी नाकळे भाऊ बळे आकळे एरविना कळे करतडी आवळे तैसा हरी. ज्ञानोबाराय म्हणतात भावाशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. मनामध्ये भगवान परमात्म्या करता भाव फार महत्वाचा आहे. आणि म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्या दिवशी माणसाचा भाव शुद्ध होतो ना त्या दिवशी आपल्याकरता भगवान परमात्मा आपल्यापासून कधीच दूर राहत नाही. जीवनामध्ये फक्त त्याचं नामचिंतन त्याच्यावर भाव ठेवणं फार महत्वाचं आहे. आता माझा भगवान परमात्मा हा फक्त भावाचा भुकेलेला आहे. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एक दिवस स्वयंवराचं स्वयंवर चालू होणार होतं सीता मातेचं प्रभू रामचंद्रांचं. आता प्रथमतः दोघं जण एकमेकांच्या समोर आले. पहिला हार प्रभू रामचंद्रांनी सीता मातेच्या गळ्यामध्ये घातला. आता नंबर आला सीता मातेचा. आता सीता माता प्रभूंच्या गळ्यात हार घालत होत्या. त्यांचा
उंची जास्त असल्यामुळे आणि प्रभू सीतामातेची उंची कमी असल्यामुळे त्यांचा हात काय त्यांच्या गळ्यापर्यंत जात नव्हता. आजूबाजूचे ऋषी मुनी म्हणायचे, प्रभू थोडेसे वाका, प्रभू थोडेसे वाका. प्रभू रामचंद्र म्हटले, नाही, अहो तुम्ही वाकले नाही, स्वयंवर पूर्ण होणार नाही. प्रभू थोडेसे वाका. प्रभूने उत्तर दिलं, मी इथे वाकणार नाही, जगाच्या पाठीवर कुठंही वाकेल, पण सासूरवाडीत मात्र वाकणार नाही. काय म्हटले? कारण ते म्हटले, एकदा का माणूस सासूरवाडीत वाकला का त्याला मरेपर्यंत वाकावंच लागतं. ऐकलं ना तुम्ही सगळे जावई आहात? हा बघा काय ते म्हटले, सासूरवाडीत एकदा का माणूस वाकला त्याला कायमचं वाकावं लागतं, मी वाकणार नाही. आजूबाजूचे ऋषी मुनी म्हटले, प्रभू तुम्ही वाकले नाही, स्वयंवर पूर्ण होणार नाही. प्रभू म्हटले, मी वाकणारच नाही. काय करावं? सगळीकडे प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यात वसिष्ठ मुनींनी आपल्या लक्ष्मणाला संकेत केला आणि सांगितलं, जा म्हणे प्रभूंचे जाऊन पाय धर. लक्ष्मणजी पळत आले आणि प्रभू रामचंद्राचे पाय धरले. पाय धरल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्याला उठवण्याकरता खाली वाकले. म्हटले, लक्ष्मणा अरे उठ, ही काय पाया पडायची जागा आहे. प्रभू रामचंद्र थोडेसे खाली वाकल्याबरोबर सीता मातेनं प्रभूंच्या गळ्यामध्ये हात घातला. स्वयंवर पूर्ण झालं. आता मला सांगा, प्रभू रामचंद्र वाकले बायकोच्या समोर की भावाच्या समोर? पुरुष मंडळ, कुणाच्या? भावाच्या समोर. तुम्ही कुणाच्या समोर वागता? भावाच्या की खरं सांगा कुणाच्या? आलं माझ्या लक्षात, काही सांगू नका, कारण का तिच्या पुढे आपलं काही चालत नाही. म्हणून बघा, मनातला भाव तो त्यांचा सक्का भाऊ सुद्धा होता आणि त्याच्या मनात प्रभू रामचंद्राविषयी भाव सुद्धा होता. म्हणून भगवान परमात्म्याकरता काय महत्वाचं आहे? भाव. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, निष्ठावंत भाव भक्ता शाश्वत. भाव भक्ताचा सधर्म. भगवान परमात्म्यावर एकनिष्ठ भाव तुम्ही ठेवा. आणि म्हणून तुम्हाला जायचंय देवाच्या गावाला, जाऊ देवाची या गावा. संसारातल्या माणसाच्या आपण ज्या वेळेला कुठेतरी पाहुणे म्हणून जातो, पाहुण्यानी पाहुण्यासारखं 1-2 दिवस राहिलं तर बरं वाटतं. नाहीतर एखादी मुलगी जर आपल्या घरी आली, माहेरी आली, तिची सासू तिची ननंदबाई म्हणजे तिची भाऊजाई तिला जास्त दिवस सहन करत नाही. 2 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी घरातले भांडे पडायला लागले का नंदेनं तिथं थांबायचं नाही का? कारण तिच्या बापाचं जरी घर असलं तरी आपली भाऊजाई आपल्याला जास्त दिवस सहन करत नाही. कुठे किती दिवस राहावं, कसं राहावं याला फार मान मर्यादा आहे. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं आणि अधिक मास जवळ आला होता आणि योगायोगाने त्याला, तुम्ही धोंड्याचा महिना म्हणता माहिती का? धोंड्याचा महिना आता आलाय ना, अधिक मास. बघा मग आता अधिक मास जवळ आला होता आणि मग तिच्या आईनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, म्हणे अहो आपल्या मुलीचं आत्ताच लग्न झालंय, आपण असं करू, योगायोगाने धोंड्याचा महिना आलाय, आपल्या जावई बापूला मुलीला जरा धोंडे जेवणाकरता बोलून घेऊ, एखादा ड्रेस देऊ, एखादी अंगठी देऊ, जेणेकरून आपला जावई खुश होईल आणि आयुष्यभर मुलीचा चांगला सांभाळ करेल.
आता पत्र पोचल्यानंतर धोंडे जेवणाला बोलवले म्हटल्यानंतर तो जावाई आला तर आला, सासूरवाडीला एकटाच आला. सासूबाईने विचारलं आमची मुलगी, त्यानं सांगितलं घरी फार काम आहेत, ती आली नाही, मी आलोय ना, काय धोंडे जेवण करायचे माझ्याकरता करा. सासूबाईने पाचशे पकवानाचं भोजन वगैरे तयार केलं. सासरी बुवाने एक ड्रेस दिला. नवीन लग्न झाल्यानंतर अंगठी देतात ना, एक सोन्याची त्याला अंगठी दिली. आता त्यानं विचार केला, नवीन लग्न झालं होतं, त्याला जास्त अनुभव नव्हता. त्याने विचार केला की अरे सासूरवाडीला आल्यावर म्हटलं किती मजा आहे, पाचशे पकवानाचं भोजन मिळतं, वरून ड्रेसही मिळतो, वरून अंगठी सुद्धा मिळते, म्हटलं घरी कशाला जायचं, आता म्हटलं इथंच राहून घेऊ, असा त्यानं मनामध्ये विचार केला. 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 10 दिवस झाले, जावई जायलाच तयार होत नव्हता. अक्षरशः सासरी व त्याच्या जवळ गेले आणि सांगितलं, जावई बापू, मला वाटलं तुम्ही धोंडे जेवणा करता आलात, 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल, 10 दिवस झाले तुम्ही जायलाच तयार नाही, घरचे लोक तुमची वाट बघत असतील ना. त्यानं सांगितलं, सासरी बुवा, तुम्हाला जर माझ्या घरच्या लोकांची जर काळजी वाटत असेल, आपण असं करू, माझ्या घरच्यांना पण इकडेच राहायला बोलून घेऊ. सासरा म्हटला, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय, हे काय जाणार गिऱ्हाईक दिसत नाही. मग आता काय करावं म्हटले, जावई जरी असला कसा का होईना त्याला म्हटले घराच्या बाहेर काढला पाहिजे. मग दोघा नवरा बायकोनी दिवसभर प्लॅन केला. म्हटले काय करायचं, कशाने आपला जावई घराच्या बाहेर जाईल. मग दोघा नवरा बायकोनी प्लॅन केला. त्याने सांगितलं, बघ आज रात्री तू जावया करता म्हटले पाचशे पक्वान्नाचं भोजन तयार करायचं, पण एकाही भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. आपण तिघेजण जेवायला बसलो, पहिला घास मी घेणार आणि मी तुला म्हणणार, का ग भाजीत मीठ कमी टाकलं, तू लगेच मला उलट बोलायचं. तू मला उलट बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तू काय करायचं, ती बत्ती ती चिमणी फुकून द्यायची आणि बाहेर पळून जायचं. अंधाराचा फायदा घेऊन म्हटला मी जावयाचा चांगलाच काटा करतो. असा दोघांना वरव्या कोणी प्लॅन केल्या. बिचाऱ्या जावयाला काहीच माहिती नाही. आता जावयाचं आजची रात्र म्हणजे शेवटचं भोजन, पाचशे पकवानाचं भोजन बनवलं. तिघे जण असे जेवण करण्याकरता बसले. पहिला घास सासऱ्यानं घेतला आणि तिला म्हणतो, का ग तुला कळत नाही का, जावई जेवायला बसलाय आणि एका भाजीत मीठ नाही, तुला अक्कल नाही का. ती म्हटली, का हो जावयाच्या देखत माझी तुम्ही अक्कल काढता, तुम्हाला अक्कल आहे का. त्याला असा राग आला. तो म्हटला, का ग जावयाच्या देखत तू माझी अक्कल काढते, तू माझी अक्कल काढते. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे जो नवरा मारायला धावला, उठल्याबरोबर तिनं पहिली बत्ती फुकली आणि बाहेर पळून गेली. विश्व दारिद्र्य मरेपर्यंत तुझ्या जवळ धन पैसा संपत्ती कधी येणार नाही, असं तुझ्या नशिबात लिहिलेलं आहे. जे आपल्या कपाळावर आहे ते कोणी पुसू शकत नाही. ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले. लल्लाटीचे लिहिले तरी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसो न जाय. मग सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाला. फाटके कपडे घातलेले द्वारकेच्या राजमहालापर्यंत गेला. द्वारपालाने अडवलं, सांगितलं कुठल्याही भिकाऱ्याला राजमहालामध्ये प्रवेश करता येणार नाही. सुदामानं सांगितलं, द्वारपालांनो माझ्या कपड्यांवरून तुम्हाला मी भिकारी वाटत असेल, पण अरे मी देवाचा सख्खा मित्र आहे. जरा त्या देवाला जाऊन माझं नाव सांगा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहां से
देवाला जाऊन फक्त माझं नाव सांगा. एक द्वारपाल गेला, सांगितलं देवा अहो तुम्हाला भेटायला कोणीतरी सुदाम आलाय हो. सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर माझे भगवान परमात्मा चालले नाही, वरच्या मजल्यावरून जे उडी मारली डायरेक्ट सुदाम देवाच्या जवळ. सुदाम देवाचे फाटके कपडे तुटकी चप्पल पाहून देव रडू लागले. मी तर द्वारकेचा राजा झालोय, माझ्या मित्राला घालायला कपडे नाही, पायात घालायला चप्पल नाही. देवाला फार वाईट वाटलं. काही लोकांना सांगितलं जा माझ्या सुदाम्याकरता नवीन कपडे घेऊन या. देवानं आपल्या हाताने सुदाम देवाला स्नान घातलं, त्याला नवीन कपडे घालण्याकरता दिले. आणि ज्या वेळेला माझ्या भगवान परमात्म्यानं सुदाम देवाच्या कपाळावर गंध लावण्याकरता असं बोट फिरवलं, देवाचं बोट त्याच्या कपाळावर फिरल्याबरोबर सुदाम देवाच्या कपाळावरची दरिद्रीची रेषा पुसली आणि तिकडे सुदाम नगरी सोन्याची. देवाचा हात आहे तो. देवाचा हात जर माणसाच्या नशिबावरून फिरला माणसाचं नशीब सुद्धा बदलतं. म्हणून माझ्या भगवान परमात्म्याने त्याचा भाव बघितला, सगळा गाव सोन्याचा करून दिला. एकाने भगवंताकडे बायको मागितली, देवा तुझ्यासारखी मला बायको पाहिजे. भगवंत अर्जुनाची बायको सुद्धा झाली. एकाने भगवंताकडे मुलगा मागितला, देवा तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. त्या माझ्या संत माझ्या वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. पुरवी धरावी ती इच्छा. संत महात्मे म्हणतात आपण ज्याप्रमाणे इच्छा करू ना त्याप्रमाणे माझा भगवान परमात्मा भक्ताच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो. म्हणून चांगलं मागा, तो देव तुम्हाला मला प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. संतांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. संत महात्मे पावलो पावली तुम्हाला मला प्रत्येकाला विनवतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला. मग पावलं पावली आपली विनंती करतायत बाबांनो. बसल्या बसल्या तुम्हाला काय करायचे, कर टाळी बोला. हातानं टाळी वाजवायची, मुखानं परमेश्वराचं चिंतन करायचं. कीर्तनकारानं किती सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण आपण काही विठ्ठलाचं नाव घेत खुशाल नाही म्हणता. घेतलं पाहिजे. कर टाळी बोला मुखी नाम. जे माझे तुकोबाराया तुम्हाला मला त्याचं नामचिंतन करण्याचा आग्रह करतात ते तुकोबाराय म्हणजे सर्वसामान्य नव्हते. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे. तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, तुकया घरी राबतसे, राबतसे. वा. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतस. इतके मोठी तुकोबाराया. यम राजा जर समोर आला ना तुकोबारायांना सलाम करायचा. आणि तुकोबारायांच्या घरी जर गेला पडेल ती कामं तो तुकोबारायांच्या घरामध्ये करायचा. इतका मोठा माझा तुकोबारायांचा अधिकार होता. जीवनामध्ये चिंतन करायचे भगवान परमात्म्याचं करा. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण जिथे जन्माला आलोय आम्ही जगाचा अनुभव घेतला, अनुभवी आले अंगा आणि तो या जगा देतसे. आम्ही लोकांचं ऐकून बोलत नाही. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही बरं का. एक मनुष्य दवाखान्यामध्ये गेला, दवाखान्यातून आला, हॉटेलमध्ये गेला आणि त्यानं एक वडापाव घेतला. बसल्या बसल्या त्यानं वडापाव खायला सुरुवात केली. शेजारच आणि त्यानं काय केलं, वड्याचं वरचं पीठ काढून टाकलं आणि मधला बटाटा खायला सुरुवात केली. शेजारचा माणूस म्हटला का रे बाबा या परिसरातला एवढा प्रसिद्ध वडापाव आणि तू त्या वड्याचं वरचं पीठ काढले आणि आतला बटाटा खातोय, अरे कशाला दिले 20 रुपये. म्हटला घरी जाऊन बटाटेच खाना 1 किलो तरी येते. त्यानं सांगितलं ग बस तुला काही कळतं का. तो म्हटलं काय झालं. म्हटलं माझी तब्येत बरी नाही, मी आत्ताच दवाखान्यातून आलोय आणि डॉक्टरांनी मला सांगितलंय अजिबात बाहेरचं काही खायचं नाही. वरचं पीठ काढतोय आणि आतला बटाटा खातोय. इतके हुशार माणसं असतात. म्हणून जीवनामध्ये काही लोकांना काही कळत नाही. आपल्याला कळत नसेल तर दुसऱ्याला कमीत कमी विचारा. कारण का त्याच्यामध्ये तुमचा माझा उद्धार आहे. माझे तुकोबाराय म्हणतात माझा देव एवढा मोठा आहे पण माझ्या देवाला व्यवहार पक्का समजतो.
तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कुणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. माझे नामदेवराय म्हणतात, गेसी तेव्हा देशी ऐसा असं शिवदार, काय घडू देवा तुझे कृपणाचे दार. नामदेव महाराज म्हणतात, देवा तू किती कंजूस आहे रे. तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो. घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवाचा स्वभाव आहे. म्हणून आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे. आपल्या आईपतीप्रमाणे देणगी देऊन टाका. आज तुम्ही या देव कार्याकरता जर 1000 रुपये खर्च केले, देव उद्या तुम्हाला 2000 रुपये देईल. 5000 दिले, देव 10000 रुपये देईल. कारण देवाचा स्वभाव आहे, अगोदर घेशी मग देशी, पण घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपलं हे जे काही शरीर आहे हे सगळं भगवान परमात्म्याच्या सत्तेनं चालत असते. या जगामध्ये त्या देवाची फार मोठी सत्ता आहे. त्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, त्याच्या सत्तेशिवाय तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल, सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी या सत्तेने वेदासी बोल, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालवे तुझी या बाई, सूर्यासी चालणे तुझी या बाई, सूर्यासी सूर्यासी चालणे तुझी सूर्यासी चालणे तुझी या बाई, सूर्यासी चालणे तुझी या बाई, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दारी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दारी. ब्रह्मांडाचा दारी, ब्रह्मांडाचा दारी. वा वा. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्यासी चालणे तुझे बळे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या सत्याने वेद बोलतो, तुझ्या सत्याने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही. आणि म्हणून देवा तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस. परीक्षा पाहून देवा, एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु आपल्या भक्ताकडे काय मागतो? अभंगाचे 3रे चरण. एवढा जगदानी, एवढा जगदानी,